नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। हे कटआउट तुम्ही पाहू शकता, लोकमत वृत्तपत्राचं हे कटआउट आहे आणि ही एक ऑफिशियल न्यूज आहे। जर तुम्ही किंवा तुमच्या परिवारामध्ये तुमचे भाऊ बहीण नीटची तयारी करत असतील MBBS डॉक्टर बनण्यासाठी, तर त्यांच्यासाठी खुशखबरी आहे, कारण जागा वाढ होणार आहे। तर तुम्ही पाहू शकता, जे मेन टायटल आहे, देशात MBBSच्या 10,650 जागा वाढणार आहेत। 41 नव्या कॉलेजांना पण मंजुरी देण्यात आलेली आहे। तर हे काय आहे, ह्याच्यामध्ये प्रायव्हेट किती, सरकारी किती, किंवा ह्याच्यामध्ये काय काय संधी उपलब्ध होणार आहेत, त्याबद्दल आपण शॉर्टमध्ये पाहूया। आर्टिकल आपल्या समोर आहे। 75,000 नवीन वैद्यकीय जागा निर्माण करण्याचा वैद्यकीय आयोगाचा हा निर्णय आहे। शॉर्टमध्ये सांगायचं म्हणलं तर वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढवण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने हे निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी 10,650 नवीन MBBSच्या जागांना मंजुरी देण्यात आलेली असून 41 नवीन वैद्यकीय महाविद्यालय तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। आता यानं काय होईल की ज्या MBBS च्या जागा आहेत नीटमध्ये, तर त्या परीक्षेसाठी त्या जागा वाढणार, त्याच्यामुळे चान्सेस आहेत, म्हणजे अजून 10,650 विद्यार्थी त्यांच्यासाठी जास्त जागा अवेलेबल होणार आहेत। आता हा निर्णय का घेण्यात आलेला आहे, शॉर्टमध्ये सांगतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिन 2024 म्हणजे गेल्या वर्षी केलेल्या 5 वर्षात 75,000 नवीन वैद्यकीय जागा निर्माण करण्याचा घोषणा केल्या होत्या। त्याच अनुषंगाने हे जो निर्णय आहे तो घेतलेला आहे। त्याच्यामुळे आता पाहू शकता की देशातील वैद्यकीय शिक्षण संस्थांची जी संख्या आहे ती 816 इतकी झाली आहे। 170 अर्जापैकी 41 सरकारी याच्यामध्ये, तर तसेच 129 खाजगी महाविद्यालयांचे परीक्षण करण्यात आलेले आहेत ऑफिशियली। त्यापैकी मंजूर झालेल्या 10,650 जागांमुळे देशातील एकूण MBBSची सीटची संख्या आता 1,37,600 इतकी झाली आहे। यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स मधील जागांचाही समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। तर शॉर्ट न्यूज एवढीच आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला जे नीटचे एक्झाम्स वगैरे होत राहतील, त्याच्यामध्ये तुम्हाला हे जागा वॉर्डचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे, याचं जे हे आहे रिफ्लेक्शन आहे ते पाहायला भेटेल। म्हणजे याचं जे ह्याच्यातून जे आलेलं आहे डिसिजन, याचं तुम्हाला तिथं पाहायला भेटेल। यामधून सुमारे 5,000 नवीन PG सीट सुद्धा वाढवण्याचा अंदाज आहे। जे पोस्ट ग्रॅज्युएशन सीट्स असतात त्या सुद्धा 5,000 सीट्स वाढवल्या जाणार आहेत। तर खूप मोठी संधी आहे। तुम्हाला जर आर्टिकल पाहिजे असेल तर आमच्या ग्रुपवर मिळून जाईल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा विसरू नका, तिथे आम्ही तुम्हाला हे सेंड करू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अशा शैक्षणिक अपडेट्ससाठी आणि ज्या नोकर भरती आहेत त्याच्या जागाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा। मी तुम्हाला मिळतो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।